नमस्कार गाववाल्यांनो, संकष्टीच्या निमित्तानं आज मी जाय होते सिद्धिविनायक मंदिरात काकड आरतीक. पहाटे 3 वाजता मी घरातून सकाळी निघाले. बघतोय तर मांजरेकर रिक्षावालो पण अवेलेबल नव्हतो, म्हणून मी आपलो चलतच गेले. त्याच्यानंतर माका हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे गावले, त्यांना मी जय महाराष्ट्र बोलले. वाईटचा पुढे गेलो, छत्रपती शिवाजी महाराजांका वंदन करून मी या पुढे गेले तर बघतोय तर माका कोनापलीचो आजो गावलो. त्याच्या वांगडा वायच मी गजाली करून त्याची वायच मस्करी केले. बघतोय तर वानखेडे स्टेडियमचो इलेक्ट्रिक खांब हय हालून लायलेनी होतो. गेल्या पावटीक माय जयन माका सुट्टे पैसे दिले, म्हणून मी त्याका तिकट्या इकतेच पैसे दिले. नंतर आम्ही तिकीट काढून प्लॅटफॉर्मवर गेलो. अर्धो तास वाट बघल्यानंतर 3:58 ची पहिली लोकल मी ट्रेनमध्ये चढल्यानंतर परभणीच्या जिल्हा निजान दिले. मिया वायज रील्स बघी होते. तितक्यात आमका रोस्टिंगचो आरजे सोम गावलो. तो पांढरी 3 आलाप मारी होतो. आम्ही उतरल्यानंतर बघलो तर सगळेजण जनशताब्दीसाठी प्लॅटफॉर्म नंबर 11 वर जाय होते. ह्यांच्यानी हडे ब्रिजार बाजार मांडून ठेवल्याने होतो. टॅक्सी नाही गावल्यामुळे आम्ही आपले चलतच निघालो. संकष्टी तर होतीच, पण शनिवार असल्यामुळे आमका हनुमानाचं सुद्धा दर्शन झालं. उशीर झाल्यामुळे आम्ही फटाफट पावलं टाकीत होतो. आरती अगोदरच सुरू झाल्यामुळे मी या पूजेची थाळी घेतलंय आणि हातपाय धुवून मंदिरात गेलंय. सगळ्यांका माझ्यासारखं उशीर झाल्यामुळे सगळेजण माझ्या पाठसून रांगेत ये होते. आरती झाल्यानंतर आम्ही दर्शनासाठी रांगेत वाट बघत होतो. तितक्यात आमका या टीर बाप्पाचा मुखदर्शन झाला. ह्यो बोर्ड बघितल्यानंतर मी माझा फोन खिशात टाकलाय, पण परभणीच्या जिल्ह्यात व्हिडिओ काढले. दर्शन झाल्यानंतर मी बाजूच्या दुकानांनी कडो घेऊन गेले, पण कडो काय गावाक नाही, पण हडे मूर्ती बाकी मस्त होते. घरी नेऊक प्रसाद होय म्हणून लाईन लायले. बाहेरसून मंदिराचा बांधकाम बघान माका जाम भारी वाटले. दुकानदारान आमका प्रसाद पिशेत भरून दिल्यान त्या घेऊन आम्ही वाटेक लागलो. सर बाबूक सांगलो 2 कटिंग दी. दादर स्टेशनवर येऊन बघतो तर ह्यांच्यानी ब्रिजावरचो बाजार खाली हाडल्याने होतो. प्लॅटफॉर्मवर जाऊच्या अगोदर ट्रेन इली होती. मालाड स्टेशन यायसर मिया वायच निजान दिले. मिया मालाड स्टेशनला उतरल्यानंतर मांजेकर नसल्यामुळे माका कांबळेच्या रिक्षान घराकडे जाऊचा लागला. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये कॅमेरामॅन परभणीच्या जिल्हा वांगडा.